गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोग पीठे तटे भीमरथ्या परम पुंडरीकाय दातोण मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या। कोण पुण्य त्यांचा किंवा कोण पुण्य यांचा होईन सेवक जी द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्ममज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोणी बहु अवघड आहे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली तुका म्हणे मगणे वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडेण ऐसे वर्मा माझा तावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटोणी विठ्ठल। कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जी द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्ममद दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोणी। सुसंस्कृत सुशिक्षित परमार्थिकाचे नगरी असणारे मौजे भोगेश्वर तळेगाव आपण सर्वजण एकत्रित येण्याचा प्रसंग म्हणजे तो असा, मायबापाचं तर पुण्यस्मरण कोणी करतं महाराज, पण आताच्या काळामध्ये अशी परिस्थिती आली आहे की मायबापाचे सुद्धा पुण्यस्मरण करायला मला लेकरांना वेळ नाही, पण एक नातू आपल्या आजीची पुण्यतिथी करतोय महाराज। आणि एवढा योगायोग असणारा सगळ्या गोष्टी सातत्यानं ठेवणं, इथं न राहता शिटीला राहून सुद्धा तिथून या तारखेला वापस परत गावी येऊन इथं येऊन हा वर्षातून एकदा का होईना गाव गाठणं होईना, पण या तरी निमित्ताने गावी येऊन स्वतःचा असणारा पुण्याचा साठा वाढवण्याचं काम ते भाऊ करतायत। आणि कितीही असणारं त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे बरं का। एकदा त्यांच्यासाठी तर सगळ्यांनी टाळ्या वाजवा बरं। विठ्ठल विठ्ठल भाव संपून गेलेला आहे, ज्याच्यामध्ये माझं आणि तुझं असं कधीच भेदभाव होत नाही, अशाचीच मला संगती दे। आणि खरं सांगू का, आयुष्यामध्ये संगत जरी करायची असेल, माणसाचं आयुष्य लई नाही बरं, 100 वर्ष आहे, पण 100 वर्ष माणूस जगतोय का? हा लई झाले 70 ते 80च्या मध्ये सगळे गुंडाळायला चालू झाले। तुम्ही 70 असणारे ओलांडल्या महाराज, आम्ही 50 ओलांडू की नाही याची गॅरंटी आमची नाही। तरी सुद्धा या माणसाला काही कळत नाही, तरी सुद्धा वाटतं का समोरून चाललं तर एकमेकाला बोलावं वाटत नाही। स्थिती माणसाची अशी, महाराज म्हणतात एक दिवस तुझा हा अभिमान तुला गिळल्याशिवाय राहणार नाही। काही असावं महाराज, दुसऱ्याला एकमेकाला असणारा जरी जोड एकदा जर आपणाला घातली तर ती आयुष्यभरासाठी असणारी टिकवावी। एकदा जर माणसं कमवले ना तर हा पैसा जास्त दिवस टिकत नाही हो, पण माणसं मेल्याच्या नंतर सुद्धा आपण 5-25 वर्ष जिवंत राहू एवढी ताकद त्या माणसाच्या असणाऱ्या जोडण्याच्या ताकदीमध्ये असते। कारण की आपण मेल्याच्या नंतर कुणी आपला पैसा कुणाला बांधून देत नाही, पण आपण मेलोय म्हणून जर नुसतं त्या माणसाला कळाल तर त्याच्या टचमन डोळ्यात पाणी चाललं पाहिजे एवढी आपली ताकद
कशाची? माणुसकीची पाहिजे. गेले दिगंबर गेले दिगंबर ईश्वर विभोतेरा राहिला जगते जगामध्ये ईश्वर होते गेले दिगंबर ईश्वर होते माणूस निघून जातो पण माग काय उरते? तिला कीर्ती म्हणतात बरं का. बाईचं नाव नाही बरं. नाहीतर कीर्ती म्हणल्यावर कीर्तीबाई असेल तसं काही नाही. त्याच्यामध्ये सांगण्याचा एवढा एकच उद्देश आहे महाराज. जगाच्या पाठीवर आयुष्यातली अशी स्थिती आहे की माणूस कधी जाईल आणि कधी काही याचा भरवसा आहे का? कधीच नाही. तरी सुद्धा असणार ते तुकोबऱ्या देवाला म्हणतात, देवा मला अशा साधू संतांची भेट घालून दे की पुन्हा मला तिथून कुठं जावं असं वाटू नाही. महाराज म्हणतात, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्म माझ. काय सांग असं त्याच्यातलं गुह्य सांग काहीतरी मला की त्याच्या विना मला असणार ते कळालं पाहिजे. मग प्रश्न विचारणारे तुकोबऱ्यानं म्हणतात, तुम्हाला काय करायचंय म्हणला एवढा कुटाणा घेऊन? असले संत सांग, तसले संत सांग, त्याच्यातलं वर्म सांग, हिव सांग, तिव सांग. संत मिळाली की नाही? भगवे कपडे दिसले की नाही? दिसायला चांगले वाटले की नाही? मग बस की गळ्यात माळ घातली, कानात मंत्र सांगितला, गुरु तो गुरुच असतो. तुला एवढा हुडकून गुरु कशाला काढायचा तुकोबराय? ते तरी आम्हाला सांगा. का शोधता एवढा गुरु? कुणालाही गुरु करून घ्यायचं नसतं. त्या गुरुपाशी त्याची तेवढी ताकद असावी लागते महाराज. आणि त्या ताकदीवरतीच असणारा, कारण की गुरु जैसा शिष्य, कारण की त्याचे जेवढे असणारे त्या गुरूंचे जेवढं महत्व आहे तेवढं त्या शिष्यामध्ये गुण येत असतात. म्हणूनच असणारा माळ घातले, कानात मंत्र घेतलाय, पण खरंच असणारा आपला गुरु तेवढ्या ताकदीचा आहे का आपणाला सुद्धा कळालं पाहिजे. मग ते प्रश्न करणारा तुकोबऱ्यानं म्हणताय, कारण की विचारणारे काही विचारू शकतात, उत्तर देणारी तेवढे शहाणे पाहिजे. तुम्ही म्हणाल का बरं? एका शाळेत एका शिक्षकानं गण्याला विचारलं, गण्या हे आपला नाही बरं, तुम्ही इथला म्हणसाल गल्लीतला आपल्या. झोपला वाटतं गण्या. गण्या सांग म्हणले. काय सर? अकबरचा जन्म कधी झाला? गण्यानं म्हणला विचार केला जरा. गण्या म्हणायला सुरुवात केला हळूच, सर मी काय बाळातपणाच्या नोंदी ठेवायला येतो का म्हणला शाळेत? मी शाळा शिकायला येतो, बाळातपणाच्या नोंदी ठेवायला येत नाही. ते तुम्हाला माहित म्हणलं अकबर कधी जन्माला आणि कधी मेला. असे बी उत्तर देणारे पाहिजेत महाराज. कारण की जशाच तसं विचारल्याच्या नंतर, आणि हे पाहिजे काय? याला विचारलं होतं अकबर राजाचा जन्म, पण ह्यानं सांगितलं असं बोलल्याशिवाय मास्तर बी गप बसत नाही. मग या तुकोबऱ्यांना प्रश्न लोकांनी विचारला होता, ते तुकोबरे उत्तर देतात. एक सांगू का? त्या देवाला वर्म कळतं इतका तो हुशार आहे. त्यानं लगेच उत्तर. तुम्ही म्हणताय की देव भोळा आहे, त्याच्या इतका भोळा कुणीच नाही. मग तो हुशार आहे कसं म्हणताय? पण एक सांगू का? देवा इतका राजकारणी मोठा आणि देवा इतका हुशार आतापर्यंत जगाच्या पाठीवर कुठलाच राजकारणी झाला नाही. तू म्हणाला असं का बरं? ज्या वेळेला महाभारतामध्ये युद्ध सुरुवात होत होतं, युद्ध चालू झालं आणि युद्ध सुरुवात व्हायच्या वेळेला अर्जुनही आणि 100 कौरवाचा मोठा भाऊ दुर्योधनही, हे दोघं जणही श्रीकृष्णाकडे गेले. दुर्योधन गेला आणि श्रीकृष्णाच्या कुठं बसला? चिव्याव का? हा हा काही सोयाबीन बी नाही सध्या आता. उशाला बसला. आणि अर्जुन कुठं बसले? पायथ्याला. अर्जुन पायथ्याला बसले आणि दुर्योधन उशाला जाऊन बसला. श्रीकृष्णाला जाग आली. अर्जुनाला देवानं विचारलं, हे सगळ्याला माहिती आहे. अर्जुनाला विचारलं, बोलणं झालं, सगळ्या काही गोष्टी झाल्या. त्यावेळेला अर्जुनानं सांगितलं, देवा जरी मला तुझं सैन्य मिळत नसेल पण तरी सुद्धा तू मला मिळालास की सगळं सैन्य मिळाल्याच्या वरचं
झालं. आणि दुर्योधनानं सगळं देवाचं सैन्य घेऊन निघून गेला. आता युद्धाची तयारी सुरुवात आहे. सगळीकडे जिकडे बघावं तिकडे युद्धाची चर्चा चालू आहे. पण त्यावेळेला हा दुर्योधन असणारा हस्तिनापुराला आला. आणि हस्तिनापुराला आल्याच्या नंतर दुर्योधनानं असणारा शकुनी मामाला बोलावून घेतलं आणि सांगितलं, मामा आता पांडव हारले म्हणला. शकुनी मामा म्हणले, कस काय दुर्योधना, कस काय सांग. त्यावेळेला ते म्हणायला सुरुवात केली, मामा कृष्णाचं सगळं सैन्य घेऊन आलो म्हणला मी. सगळ्याच्या सगळं सैन्य मी आणलेलं आहे इकडं. त्याच्यासाठी आता कौरवाकडं असणारं पांडवाकडं कुणी सैन्य उरत नाही. एवढं ऐकल्याबरोबर शकुनी मामा म्हणायला सुरुवात केला, ऐक म्हणला दुर्योधना, ज्या वेळेला तू त्या श्रीकृष्णाला मागण्याऐवजी त्याचं सैन्य मागितलं त्या दिवशीच तू हरलास. अरे म्हणला, तू जर असणारा सैन्य न आणतात नुसत्या एकट्याला जर त्याला आणलं असतस की नाही तू जिंकला असता. दुर्योधनाच्या असणारी पायाखालची जमीन सरकली. विचारायला लागला, मामा कस काय. त्यावेळेला तो सांगायला लागला, अरे म्हणलं त्याचं सैन्य एकीकडे, हे बाकीचं विश्व एकीकडं, तो एकटा एकीकडे आहे. आता आपण हरल्याशिवाय राहणार नाही. कारण की असणारा राजकारण करायचं म्हणल्यावर त्याच्यामधली नीतिमत्ता सुद्धा तेवढीच मोठी असावी लागते महाराज. आता एवढा विचार केल्याबरोबर असणारा यानं लगेच म्हणला, शकुनी मामा म्हणला, आता असं करायचं नाही म्हणला, तो तिकडं गेलाय की नाही, तू एक काम कर, त्याचा जो मोठा भाऊ आहे, कुणाचा, कृष्णाचा, कोण, हो तुम्ही विचार करा, त्यावर मी घरला जाऊन येते माहिती घेऊन. कोण, बलराम दादा. बलराम दादा ज्या वेळेला असणार त्याने म्हणलं, तू बलराम दादाला आपल्याकडे घेऊन ये. आता हा दुर्योधनाचा बलराम दादा सासरा होता महाराज. लगेच गेला सासऱ्याला सांगितलं, तुम्ही आमच्या सैन्यात यायचं. आता जावयानं सांगितलं सासऱ्याला ऐकावं हा लागते की नाही. बर सासरा ऐकत नसला तर सासूबाई गप्प बसू देते का, देते, दे ना की नाही. भाकरच देई ना सासू कुणाला, जावयाला नाही बरं सासऱ्याला. लगेच निघाली महाराज. बलराम दादा आले, कारण की बलराम दादानी दुर्योधनाला गदा शिकवलेला होता. ज्या वेळेला कौरवाकडे बलराम दादा गेले, ही गोष्ट मात्र श्रीकृष्णाच्या कानावर पडली. श्रीकृष्णाने विचार केला, अरे मला बाकीचं सैन्य गेला हरकत नव्हतं, पण ज्या ठिकाणी माझा दादा गेलाय त्यानं नुसतं जर गदा हातात घेतला तर 4-5 हजार असणारे पांडवाचे सैनिक एका झटकीत मरतील म्हणले. नुसता नांगर घेतला तर 2-4 हजार असेच निघून जातील. हा तिकडं जाऊन खूप अवघड झालं. श्रीकृष्णानं विचार पहिलंच बोललेला होता, मी हातात शस्त्र घेणार नाही, मी रणांगणावरती उतरणार नाही, फक्त मी तोंडानं बोलू शकतो, मार्गदर्शन करू शकतो, याच्या पलीकडे दुसरं मी काही करू शकत नाही. एवढं बोललेलं होतं. त्यावेळेला आता असणाऱ्या श्रीकृष्णानं सांगितलं की आपण युक्ती केल्याशिवाय काही होणार नाही. त्यावेळेला त्याने एक युक्ती केली महाराज, एक तर कौरवांना जिंकू द्यायचं नाही. मग आता दादा तिकडे गेलाय, कौरव जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. पण त्यानं विचार केला, कौरवाला जिंकूही द्यायचं नाही आणि पांडवांना हरू सुद्धा द्यायचं नाही, आणि दादाला तिकडं टिकवायचं. तू म्हणाला असं होऊ शकतं का. आता भावाचं ऐकल का जावयाचं ऐकल, हा खरं ऐकल का भावाचं ऐकल नाही की. आता जावयाचं ऐकणं गेल्यावर लेकीला आणून सोडल्यावर कसं करावं, चिंताच आहे. भाऊ बाजूला राहिला तरी चालतंय ऐकी. त्याने युक्ती केली महाराज. कशी केली सांगते ऐका. आता तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण सांगते. समजा अण्णा बी निवडणुकीला थांबले, उग समजा हा अण्णाचं वय बसणार नाही आणि मीही निवडणुकीला थांबले. समजा बरं अण्णा थांबणार नाही तर मला थांबायची गरज नाही. आता अण्णाही निवडणुकीला थांबले आणि मीही निवडणुकीला थांबले, आणि त्याच्यामध्ये नेमकं असणार त्यांच्या सोबत आमचे पिटीवाले बाबा महादू अण्णा यांच्या पाठीमाग, अण्णाच्या पाठीमाग 100-500 मत आहे. आता हे दोघं जिगरी दोस्त आहेत. समजा बरं हे दोघं जिगरी दोस्त आहेत. त्यांच्याकडे बघू नका, माझ्याकडे बघा, गावातलेच आहेत आपल्या. ते दोघं जिगरी दोस्त आहेत. त्याच्यामध्ये महादू मामाच्या पाठीमाग 500 मतदान आहे. कुणाचं, सगळं मानकेश्वराचं, जाऊ द्या तिकडलं भाग सगळं पुरं त्यांच्याकडेच आहे. धरा बरं गृहीत, 500 मतदान त्यांच्या पाठीमाग आहे. आता विचार केला,
हे दोघं जिगरी दोस्त आहेत, त्यांचं मतदान 500 यांनाच पडणार हे मला माहितीये की ते मला माहितीये, पण ते 500 मतदान ह्यांना पडू द्यायचं नाही, एवढंच काम करायचं. मला तर पडणार नाही माहितीये, पण त्यांना बी पडू द्यायचं नाही. आता ह्याच्यासाठी का करावं लागेल? हो, तिसरा उमेदवार उभा करावा, मग त्याला अपेक्षा करावं लागेल तिकडे. ते अपक्ष राजकारणात बाबा इकडं कशाला, इथं अपेक्षा ठेवूनच राहिलेलं बरं आहे. आता श्रीकृष्णानं तशी चुक्ती केली महाराज. दादा कौरवाकड गेलाय, दादाला कौरवाच्या मध्ये टिकू द्यायचंही नाही, कौरवाला जिंकू द्यायचंही नाही, आणि पांडवांची हार करायचीही नाही. पण दादा तिथं राहीपर्यंत पांडव जिंकणार नाहीत, पक्क माहितीये. त्याने एक काम केलं, एक जवळचा माणूस बोलवून घेतला. जवळचा माणूस बोलवून घेतला. अण्णानं आमच्या गोविंदतात्याला बोलवले इकडे. दोघं जिगरी दोस्त, कोण? अण्णा गोविंदतात्या. ऐका बरं, त्यांनी बोलवून घेतलं. नाना तात्याच्या कानात अण्णानं एकच गोष्ट सांगितली. एक सांगू का? ऐका म्हणला, फक्त ज्या वेळेला श्रीकृष्ण, ज्या वेळेला माधुमामा त्या मीटिंग मध्ये बसतील, कुठल्या? कौरवाच्या. ज्या वेळेला बसतील त्या वेळेला फक्त कानात जाऊन एकच गोष्ट सांगायचं. कोणती? की तुम्हाला श्रीकृष्णानं बोलवलंय. त्यानं मन जर विचारला कशाला, तर रामकृष्ण हरी म्हणून सांगितला. पुन्हा असणारा रामकृष्ण हरी म्हणायला इथपर्यंत येत असतात का? एवढं बोललं की पुन्हा म्हणायचं की तुम्हाला सध्या तिळीचा भाव कस रुपये किलो आहे म्हणून सांगितलंय. एवढंच म्हणायचं. म्हणलं ह्याच्या पलीकडे काही बोलायचं नाही. अण्णानं म्हणल्याबरोबर तात्या गेले. तिथं जाऊन समोर बसलेलं बोलून घेतलं. मार इकडे मीटिंग मध्ये बसलेले सगळे बसलेत. दुर्योधन आहे, शकुनी मामा आहेत, सगळे कौरव 100 आहेत. त्याच्यामध्ये बलराम दादा बसलेले आहेत. आणि बलराम दादाला असणार जाऊन बाहेरून या दूतानं बोलवलं. बाहेर बोलवलं. बोलवल्याबरोबर म्हणायला सुरुवात केला. समोर उभं केलं. दादा, तुम्हाला कृष्णानं रामकृष्ण हरी सांगितलंय. त्यानं म्हणला ती कृष्णा तर येडा आहेच आहे म्हणला, त्याच्या तर सवयी जाईन आता, पण तुला बी कळणार का? म्हणला तू बी येडा आहेस का? त्यानं म्हणला दुसरी गोष्ट एक सांगितली आहे, ती बी हळू नाही बरं, कानात म्हणायला चालू केलं. सध्या तिळीचा भाव का चालू आहे म्हण. कुणाच्या शेतात तिळ पिकली का एवढी? तिनं कानात सांगितलं. दुर्योधन चटकन बैठकीतून उठला. उठल्याबरोबर हे असणारा गेलेला दूत बाजूला निसटला. ह्यानं बाजूला जायला उशीर. तिथला लगेच असणारा दुर्योधन जवळ आला आणि विचारायला चाललं, मामा. सासऱ्याला मामाच म्हणतात की. हा, का चालू आहे म्हणले? त्याने म्हणलं काहीच नाही. कोण होता आलेलं? आमच्या कृष्णाचा दूत होता म्हणला. कस काय आलता? त्याने म्हणला उगा आलता. उगा आलता म्हणल्या दुर्योधनाला राग आला की. त्यानं म्हणला एक सांगू का? कृष्ण कोण आहे? तुमचा भाऊ. मग तुमचा भाऊ सध्या कुठं आहे? पांडवाच्या इथं. मग आता सध्या कुणाचं युद्ध आहे? कौरवाचं आणि पांडवाचं. तुम्ही आमच्याकडं, कृष्ण पांडवाकडं आहे. आपली इथं मीटिंग झाली आहे. तो माणूस येऊन तुम्हाला आमच्या एवढ्यातून उठवतो, तुमच्या कानात काहीतरी सांगून निघून जातो. त्यानं तुम्हाला काय सांगितलंय ते सांगा. त्यानं म्हणला कृष्णानं तुम्हाला रामकृष्ण हरी सांगितलंय म्हणून सांगितलंय. त्यानं म्हणला येडे समजूला लाव का मी दुर्योधनाव? म्हणला मी दुर्योधन आहे आणि तुमचा भाऊ. घरात दोघांची मीटिंग. सकाळी ताटाला ताट लावून दोघ जण जेवून त्यानं तिकडं ह्यानं इकडं झाला. आणि आता मला सांगतो का? म्हणला रामकृष्ण हरी सांगितलंय म्हणून. मला येडं समजूला लाव का? पुन्हा काय म्हणला? काय नाही म्हणला. तिळीचा भाव काय आहे म्हणून विचारलं. तळपायची आग मस्तकाला गेली. कुणाची? दुर्योधनाची. दुर्योधन म्हणाय सुरुवात केला, अहो म्हणलं मला का वेडे समजता का? अनेक गोष्टी शिव्या दिल्या. इतर राहून असणार तुम्ही पक्षफोडीचं काम करायला चालू केलात. अनेक गोष्टी असणारे दुर्योधनानं बोलल्या. महाराज, दादा होती ती दादा. कुणाचा अवतार आहेत ते? हा, शेषाचा अवतार. बलराम दादा म्हणले तुझी माझी लेख ठेवून घेऊ वाटलं घे, नाहीतर न घे म्हणले. तुझं युद्ध, तुझं राजकारण तिकडं कौऱ्यात जाऊ दे म्हणलं. मला युद्ध करायचं नाही. सोडलं सगळं महाराज. घेतली व पकुटीन लगेच तीर्थयात्रेला निघून गेले. पांडवाकडेही राहायचं नाही म्हणले आणि कौरवाकडेही राहायचं नाही. सगळं सोडून दिलं. बलराम दादा महाभारताच्या युद्धात
नव्हते. महाभारताच्या युद्धामध्ये 2 माणसं नव्हती. पहिले बळराम दादा आणि दुसरे विदुर काका. हे दोघंही बळ असणारं महाभारताच्या 18 दिवसाच्या युद्धामध्ये नव्हते. बळराम दादा निघून गेले. कृष्णाला आनंद झाला. कृष्णा एवढा उड्या मारायला चालू केला की त्यांना म्हणला आता कौरव हारल्याशिवाय राहणार नाहीत. कारण की दादा राहीपर्यंत त्यांची जिंकायची योग्यता होती. मग त्या कृष्णा म्हणजे मी, मला एवढा आनंद झाला की ती 500 मतदान अण्णाला बी मिळणार नाही, मला बी मिळणार नाही, पण मी जिंकल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती असणारी देवानं निर्माण केली. आणि त्या पांडवांना श्रीकृष्णानं जिंकून काढलं. दृष्टांत संपला. सिद्धांत सांगायचे आहे का बरं का. आणि तेच तू बरं ह्याच देवाला म्हणतायत तुला सगळे वर्म माहिती आहेत, कुठून कसं काय करायचं, कुणाला कुठं ठेवायचं, कुणाला कुठून बाहेर काढायचं, तुला सगळं माहिती आहे. त्याच्यासाठी मला त्या संतांमधलं वर्म सांग की मला ते ओळखता येईल. ऐशी वर्म ऐसे वर्मा म्हणून महाराज म्हणतात ऐसे वर्म मज डाबी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटोणी. अंतकरणातल्या खुणा असणाऱ्या बाहेर काढून असणारा मला दाखव की तेवढंच असणारा कार्य कर देवा. एक काम असणार तू कर की त्या संतांची एक तरी अशी गोष्ट मला सांग की ज्याच्यामुळं असणारा मला असणारा त्यांची योग्यता कळाली पाहिजे. हे संतच आहेत म्हणून मला खरं वाटलं पाहिजे. तुम्ही म्हणाल असं का बरं एवढं सांगता येतं का. आपणाला सुद्धा चिंता पडते बघा. कोणती खुर्चीची. आणि मला अर्धा तास झालं पडली होती चिंता त्या. कारण की आयुष्यातली एकदा आपल्या पोराची सोयरी जमवायला निघालो. ऐका आता घरातल्या माणसांना एकच पाहिजे राहतं, हुंडा कमी देईल जास्त देईल चालतंय, पण हुंडा कमी दिला जास्त दिला तरी चालेल, पण पोरगी चांगली चांगली पाहिजे. अरे काही लोक म्हणतात दिसायला सावळी असेल तरी चालते होतही, दिसायला कशी का असेना पण वागायला चांगली असावी म्हणतात की नाही. अशी स्थिती झाली महाराज आजच्या काळाला. मग त्या वेळेला असणारा अशी स्थिती ज्या प्रमाणे असणारी आहे की नाही तशीच तो बराय सुद्धा देवाला म्हणतात देवा ते संत कसे का असेना, त्यांची हातभर दाढी का असेना, ते दिसायला कसे का असेनात, पण फक्त ते संत आहेत म्हणून मला कळालं पाहिजे. याच्या पलीकडं मला दुसरं काही नको. एवढं ज्या वेळेला असणार ते ऐकायला लागले की नाही. कारण की नशिबानं चांगली बायको मिळायला आणि चांगला नवरा मिळायला सुद्धा नशीब लागतं. तुम्ही म्हणाल का बरं एका गावात एकाला बायको मिळाली पण एवढी कर कशा, एवढी कर कशा. त्यानं कटाळून गेलं. 10 वर्ष लग्नाला झाली, ध्यान ठेव बरं. एवढे वर्ष लग्नाला झाली, तू म्हणशील आज मला येऊन लय अवघड झाले. आजचा शेवटचा तुझा कार्यक्रम मोठा आहे. तसं काही नाही महाराज. एक सांगू, एक जर सारकरी संप्रदायातलं जर घराण्यातली जर मुलगी असेल तर आयुष्यभर त्या माणसाला अवघड मानायची गरज नाही, तर त्याचं आयुष्य फुलून जाईल इतकी ताकद ते मोठी आहे. 10 वर्ष लग्नाला झाली याच्या, 10 वर्षाच्या नंतर कंटाळून गेलं आणि एका दिवशी मारुतीच्या वट्ट्यावर बसलं होतं. बसल्याच्या नंतर त्याचा मित्र जवळ आला आणि म्हणायला चालू झालं काय झाले. म्हणलं जेव्हा बघितलं तेव्हा कपाळाला आट्या पिट्या घालूनच. त्यानं म्हणलं काय सांगू, काही जरी म्हणलं तरी काही बायको माझं ऐकत नाही. मी ज्या दिवशी म्हणलं आज तुरीला फवारायच्या, तुरीच्या वळीत राऊंडअप फवारायचे, तिनं सांगितलं तुरीलाच राऊंडअप फवारायला. काय करू मलाच कळना. म्हणलं मी जे सांगितलं त्याचं उलट करून ठेवते. ज्या दिवशी सोयरी येणार आहेत म्हणलं त्या दिवशी घराला कुलूप लावून दुसऱ्याच्या घरी जाऊन बसते. अशी स्थिती माझ्या घरातले. काय करू. त्यांना सांगितलं तुला जे करायचंय की नाही त्याच्या उलट सांगायचं. म्हणलं त्यानं घरी आला प्रयोग करून बघावं. म्हणलं ह्याला प्यावं वाटत होता चहा, यानं म्हणला बाय असणार ऐक काय की डिकाशन कर. म्हणला डिकाशन. तिने म्हणली डिकाशन का बरं करतो. अर्धा लिटर दूध आणलं सकाळी, घट्ट बंड्या इलायची घालून अद्रक घालून करून देते.
नंबर एकचा ह्याला बी तेच पाहिजे होतं. नंबर एकचा चहा पेला, आरामशीर बसला, कसं बी सांगितलेली युक्ती कामाला आली. लगेच सांगितलं रात्री असणारा आपली इथं उगा फक्त खिचडी कर म्हणलं, तुझे हातपाय दुखत असतील दिवसभर काम करून, काहीच करायचं नाही म्हणलं, दुसऱ्याच्या वट्यावर बसून दोकाचं बोलून हातपाय दुखत असतील, तोंड दुखत असेल, कटाळा आला असेल, तू एकच काम कर म्हणलं. कोणतं? उगा खिचडी भात कर, निवांत दोघं बी जेवून झोपू. तिनं म्हणली का बर करत्यो? भात वरण चपाती भाजी कोशिंबीर करत्यो म्हणले. ह्याला बी तेच पाहिजे होतं. नंबर एकचा स्वयंपाक केली, रात्री 10ला जेवण केलं, निवांत झोपला महाराज. त्यांना म्हणला काम आलं म्हणला, आता असणार 10 वर्षात तयार असलेला रोड होऊन गेलतो म्हणला. 1 वर्ष असंच चाललं, 50 किलोचा 70-80 किलोला गेला. तैठ होऊन बसलं महाराज. फक्त हिला उलट सांगायचं, तिनं उलट केल्याशिवाय राहायची नाही. ह्याच्या वडिलाचं वर्ष श्राद्ध आलं. ह्यांना म्हणला आता असणार असं सांगून कसं करावं उपयोग. म्हणलं उद्याच्याला अन्नाचं वर्ष श्राद्ध आहे. तिनं म्हणली मग काय नाही म्हणला, काही गरज नाही करायची. म्हाताऱ्यानं लई तंग केलं पहिलं. तिनं म्हणली काय केलं? ते म्हणलं तुमच्या बापान तर एवढं कमवून ठेवलंय सगळं इस्टेट, आपणाला येत एवढी शेतबाडी केली, एवढं मोठं घर बांधलं, कोण केलं? तुम्ही कमवलंय का? म्हणलं तुमच्या वडिलांनी तर कमवलेलं आहे. मी करणार म्हणजे करणार. त्यांना म्हणला कीर्तन फिरतन ठेवायचं. हिनं म्हणली इंदुरी खर्च ठेवणार. तुम्हाला काय करायचे म्हणले? गायक मोठे बोलवायचे नाहीत म्हणला, वादक मोठे बोलवायचे नाहीत, उगले जवळले 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 पंढरपूरचे गुरुदाळचे बोलवायचं. तिनं म्हणली लांबून पुण्याहून घेऊन यायचं. सगळा कार्यक्रम पार पडला, सगळं काही झालं. ज्या वेळेला असणार आता सकाळी पिंडदान सोहळा होता, ह्यानं भरपूर चांगलं वाटत होतं, पण कंटाळून गेलतो महाराज. पहिल्याच्या काळात एक बायको मेल्यावर दुसरी मिळत होती म्हण, ह्यानं बी कटाळलं. तर आता हे बोलट बोलून 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 लगेच विचार केला, पिंडदान करायला असलं बिना कामाचा काही बी स्वयंपाक करत बसणूक म्हणलं, उगं पिठलं भाकरी कर. तिने म्हणली असं कसं करते? पुरणपोळीचा करते. त्यानं म्हणला पाण्यात सोडायला जायचंय, नदीला जायचं नाही. इथल्या इथं कुठं तर पंढरपूरच्या जवळ जाऊन सोडू वड्याला, पंढरपूरच्या नदीला जायची काही गरज नाही. त्यानं म्हणली असणार का बरं जात नाही? म्हणली चला गाडीवर बसा, मला तिथं नेऊन सोडा. तुम्हाला येऊ वाटत नसलं तर तुम्ही विठ्ठल रुक्माईच्या मंदिरापाशी थांबा, मी पुढे जाऊन सोडून. नेहला सोडला. तिला म्हणलं पुढे जाऊ नको, जात्यो मध्ये सोड नको, सोडत्यो पुढनक पुढत्यो मरत्यो म्हणले. एकदा बुडली तर अजून काही महागारी आली नाही. यानं तिनं जाऊन बुडली, यानं जाऊन दूरवरती जिकडं असणारा प्रवाह राहते तिकडं थांबलं नाही, वरी जाऊन थांबलं. लोक म्हणले 2 दिवस झालं बघलाला तुम्हाला, इथं का बरं येऊन थांबलाला? नाही म्हणला माझी बायको बुडली आहे पाण्यात, महागारी येते का बघलाला? त्यानं म्हणलं येड्याव का काय? माणूस पाण्यात पडला की पुढे जातोय, महागारी येत नसते. त्यानं म्हणला उलट्या खोपड्याची होती म्हणला, महागारी येईल का वाटते? म्हणूनच एकच सांगणार, दृष्टांत संपला सिद्धांत ऐका बरं का. हे जगद्गुरु तुकोबराय सुद्धा त्या पांडुरंगाला एकच म्हणतात, नारायणा. अरे म्हणलं हे जे साधू संतांची भेटी आहे, लोकांनी तुकोबरायांना केलेला प्रश्न होता कोणता? तर तुकोबराय तुम्ही म्हणताय की देव मला आपलासा करून द्या, त्या देवाला मला आपलासा करून घ्यायचंय. अहो म्हणलं त्या नारायणाला वर्म विचारताय, काय अवघड आहे म्हणलं संत भेटायचं? महाराज म्हणले जसे आताच्या काळात पोरांना बायको भेटायची अवघड आहे, तशी स्थिती आपणाला चांगले संत भेटायची आहे. म्हणून महाराज म्हणतात बहु अवघड आहे संत बहु अवघड आहे संत भेटी, तरी जग जेठी करुणा केली. अरे एकदा जर त्या देवाची आपल्यावरती कृपा झाली महाराज, तर वाईटातले वाईट दिवस आपले संपून जाऊन एक ना एक दिवस असणारा चांगला दिवस आपल्या आयुष्यामध्ये येईल बरं का. एवढी ताकद त्याच्या नामस्मरणामध्ये आहे, आणि ताकद एवढी असणारी खरीच आहे. जेवढा आपण देवाच्या जवळ जाता येईल, लई जास्त लागत नाही हो आयुष्य जगायला. खरंच जास्तीचा पैसा अडका लागत नाही. जेवढं श्रीमंत घरामध्ये मोठ्या बंगल्यात राहणारा माणूस जेवढा चांगली झोप घेऊ शकत नाही, तेवढा गरीब घरामध्ये राहून असणारा, त्या अंथरुणावरती खाल्ल्या जमिनीवर अंथरलेल्या अंथरुणावरती झोपलेला माणूस जेवढी चांगली झोप घेऊ शकतो, तो 50-60 हजाराच्या गादीवर सुद्धा घेऊ शकत
नाही, इतकी ताकद या समाधानामध्ये आहे आणि ते समाधान फक्त या गरिबीमध्ये आहे महाराज. अरे म्हणला असणारा महाराज मग पैसा कमवायचा नाही का? कमवा, बिंदास्त पैसा कमवा. की आताच्या काळामध्ये ज्याच्या पाशी पैसा नाही, ज्याच्या पाशी अर्थ नाही, त्याला काडीची सुद्धा किंमत नाही. जगाच्या पाठीवर सगळा मोठा असणारा, सगळ्यात जर असणारा कोणता झाले तर आज काय झाले तर पैसा. पहिल्याच्या काळात लोक म्हणत होते अन्न, वस्त्र आणि निवारा, एवढ्या 3 गोष्टी झाल्या की माणसाला जगायला काही लागत नाही. पण आताच्या काळात एक टायमाला जेवायला मिळत नसलं तरी चालतंय, पण बॅलन्स मोबाईलचं संपलेलं चालत. हा, म्हातारे सुद्धा मोठा मोबाईल घेऊन फिरलेले आता, त्याच्यात कीर्तन लावून एकदा खिशात ठेवलं चल द्या. आता मग काय जण सगळ्याच्या समोर कीर्तन बघतात, काय देव जाणे. आता त्याच्यामध्ये सांगणार हो, प्रत्येकाला ती स्थिती होऊन गेलेली आहे, ते सगळ्यात मूलभूत गरज असल्यासारखी झाली महाराज. आणि म्हणूनच ते महाराज म्हणतात, तुकोबराय सांगतात, बहु अवघड आहे चांगले माणसं गाठ पडायला आणि चांगल्या माणसाची संगती व्हायला खूप काळ वेळही लागतो. आणि एकदा जर आपल्याला चांगली लोक जर गटली तर आयुष्यभरामध्ये काही जरी झालं तरी चालेल महाराज, पण चांगल्या माणसाची संगती कधी आयुष्यात सोडायची कधीच नाही. बाकीचं आपल्यासोबत काहीच येऊ शकत नाही, पण चांगली संगत आल्याशिवाय राहत नाही. एक तर ती मिळत नाही, मिळाल्याच्या नंतर आपण सोडायची नाही. आणि एकदा जर सोडलो तर पुन्हा तुम्हाला आयुष्यभरात नाही, जन्मोन जन्मी सुद्धा मिळणार नाही. एवढी ताकद मोठी आहे. चांगला जर पुढचा माणूस कटू बोलत असावा, तोंडावरती बोलत असावा, पण किती जरी आपल्या असणाऱ्या तोंडावर बोलून निघेल, पण पाठीमागा आपल्याविषयी वाईट विचार कधी करणार नाही. एवढी ताकद त्या चांगुलपणामध्ये. आणि काही लोक तोंडावर पोत्र फिरवतात पण माग तुमच्याशी बोलल्याशिवाय राहत नाही. कारण की जग असं आहे की समोरून हसणारा आपल्याकडून रडत रडत ऐकून घेईल, पण दुसऱ्याला सांगत असताना आपलं दुःख हसत सांगेल. त्याच्यासाठी याला समाज म्हणतात. म्हणून महाराज म्हणायला सुरुवात केली, याच्या नादाला मी लागणार नाही. एकदा जर ते संत मला भेटले की नाही देवा, एकदा ते संतांची मला जर गाठ पडली तर मी काय करेन. अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तो कामने
म्हणून महाराज म्हणतात आता एकदा जर त्या संतांची जर मला भेट झाली, एकदा जर ते मला भेटले, तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडेण. एकदा जर ते मला भेटले की नाही, मग त्यांच्यापासून मी कधी दूर जाणार नाही. आणि आयुष्यामध्ये एकदा चांगले जर माणसं मिळाली तर एकदा ती माणसं सोडून पुन्हा दूर लांब जायचं नाही महाराज. आणि म्हणून ते महाराज म्हणतात जगाच्या पाठीवर आपणाला येताना काही घेऊन आलतो का? काहीच नाही. जाताना काही घेऊन जाणार आहे का? काहीच नाही महाराज. येतानाही आणलो नव्हतो, फक्त येत असताना मुठी बांधलेल्या होत्या. त्या मुठीमध्ये फक्त एकच होतं, काय? धन दौलत पैसा अडका घेऊन आलो होतो का? नाही. येताना त्या मुठीत एकच होतं की आयुष्यभरामध्ये मी ज्या जगत असताना चांगलंच असणारा जगून मी काहीतरी करून दाखवेन, ही जिद्द होती महाराज. आणि जात असताना ही मुठ बांधून जातो का माणूस? जातो नाही. दुसऱ्यांना एकोणमेकाच्या हातावर ठेवून गाठी बांधून बसत जर हात नसला तर वरी धोंडा ठेवावं लागतं, आहे की? स्थिती अशी होती की नाही. मग त्याच्यासाठीच महाराज येताना काही घेऊन आलो नव्हतो, जाताना काही घेऊन जाणार नाही. आयत्या टायमिंग मध्ये तर असणारं चांगलं वागून चांगलं बोलून आणि सगळ्याला प्रेम देऊन मेलेलं कितीतरी बरं. म्हणूनच तुकोबारा म्हणता एकदा चांगले लोक भेटले की पुन्हा एकदा चांगल्या लोकांना मागं डावलू नका बरं का. ते जर आपणाला एकतर मिळत नाही, किती अवघड आहे, किती अवघड आहे. महाराज म्हणतात कोण पुण्य त्यांचा, काय पुण्य करावं लागतं ते भेटण्यासाठी माहिती नाही. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले. ऐसे वर्म मज दाभी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोणे. बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेटी कृपा केली. तुका म्हणे मगणे वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडेण. म्हणून महाराज म्हणतात एवढं करावं लागतं. मग महाराज ते पुण्य करण्यासाठी नेमकं आपण काय करावं लागतं तर हातानं टाळीन मुखानं नामस्मरण. कोणते असणारं नामस्मरण करावं ते सांगा तुकोबाराय. महाराज म्हणतात विठोबा रखुमा म्हणून महाराज म्हणतात किती जन्मोजन्मीचं पुण्य करावं लागतं की त्याच्यासाठी साधू संतांची संगती आपणाला
भेटते. आणि तेच सगळ्यात मोठं आपलं कित्येक जन्माचं पुण्य आहे माहिती नाही बरं. तुम्ही म्हणाल असं का बरं? कारण की 2026 हा आपल्यासाठी एवढा मोठा योगायोग असणारा सुंदर घेऊन येतोय. कुणासाठी? महाराष्ट्रासाठी नाही, तर फक्त आणि फक्त एकाच जिल्ह्यासाठी, त्याचं नाव आहे लातूर. तुम्ही म्हणाल का बरं? काय आहे नेमकं 2026 मध्ये? तर 2026 मध्ये 21 फेब्रुवारीला नाही, 21 फेब्रुवारीला ज्ञानोबराय आणि तुकोबराय यांच्या पादुका नामदेव महाराज हेलिकॉप्टरनं त्या पादुका लातूर जिल्ह्याला येणार आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये MIDCच्या ठिकाणी लातूरला 375 एकर रान आहे. किती मोठा आणि सुंदर योगायोग आहे बरा. जगद्गुरु तुकोबरायांची 375वा असणारा हा सुंदर अशा प्रकारचा असणारा हा सोहळा, आणि ती जमीन सुद्धा 375 एकर आहे. असा एवढा सुंदर सोहळा आहे. ज्ञानोबरायांना 750 वर्ष असणारी पूर्तता, तुकोबरायांना 375 वर्ष, नामदेव महाराजांना 675 वर्ष, असा सर्व साधू संतांच्या असणाऱ्या वर्षांची असणारी सगळी गाठ घालून या ठिकाणी लातूर जिल्ह्याला हा सुंदर अशा प्रकारचा योगायोग कितीतरी मोठ्या असणाऱ्या, ज्याचं नाव असणार आता ज्याला आहे, ज्याच्यासाठी जो आहे आतुर, आणि त्याचं नाव लातूर, अशी स्थिती 2026 ची. तुम्ही म्हणाल का बर? कारण की या 2026 मध्ये 21 तारखेला पादुका लातूर मध्ये येणार. 22 तारखेपासून तिथला अखंड हरिनाम सप्ताह, त्या पादुकांचा सोहळा आपणाला 500 किलोमीटर दूरवरती आळंदीला देहूला जाऊन दर्शन आपण घेण्यासाठी जातो. पण ते स्वतः संत आपल्याकडे येणार आहेत महाराज. आपल्या 70-75 किलोमीटर पर्यंत आपणाला जायचं. 22 तारखेपासून हा सोहळा सुंदर अशा प्रकारचा होणार आहे. ज्या वेळेला 21 तारखेला पादुका असणारा, ज्या वेळेला हेलिकॉप्टरनं घेऊन येण्यात येतील, ज्या वेळेला ज्ञानोबराय तुकोबराय नाद असणारा नामदेव महाराज सर्वजण ज्या वेळेला असणार त्या लातूर जिल्ह्यामध्ये येतील, त्यावेळेला त्यांचा असणारा तो सोहळा आहे, जे पालखी सोहळा आहे, त्या पालखी सोहळ्याचं स्वरूप इतकं सुंदर आहे महाराज. ते स्वरूप एवढं छान आहे की त्या सोहळ्यामध्ये सगळ्यात पुढं असणारा पताका घेऊन 375 व्यक्ती पुढं पताकेवाले, त्याच्या पाठीमाग 375 स्त्रिया डोक्यावरती तुळस घेऊन, त्याच्या पाठीमाग 375 स्त्रिया कळस घेऊन, त्याच्या पाठीमाग 375 विनेकरी, त्याच्या पाठीमाग 375 चोबदार, त्याच्या पाठीमाग 375 फेटे बांधून सगळे कीर्तनकार. एवढं सुंदर अशा प्रकारचं स्वरूप. आणि त्याच्या पाठीमाग 375 तुकोबराय नावाची, तुकाराम नावाची माणसं, आणि त्या तुकाराम नावाच्या माणसांच्या पाठीमाग 750 ज्ञानोबा नावाची माणसं, आणि त्याच्या पाठीमाग नामदेव नावाची 675 माणसं. आता जनाबाई तेवढ्या 675 मिळत्या की नाही, सगळं महाराष्ट्रभर हुडकावं लागेल. कारण की अशी स्थिती असणारी त्या सोहळ्याचे, एवढा सुंदर अशा प्रकारचा योगायोग आहे. अरे म्हणला आटंगण पट्टंगण घाला लोटांगण, अशी स्थिती लातूर मध्ये 375 एकर रान आहे. एवढा सोहळा त्या ठिकाणचा मोठा आहे. आणि 7 दिवस आयुष्यभर तर आपणाला जे काही मिळेल, पुन्हा हे सोहळा कधी आपल्या डोळ्यानं बघता येईल नाही येईल सांगता येणार नाही. अजून 25 वर्षाच्या नंतर आपण जर तो 775वा सोहळा, आणि पूर्ण तुकोबरायांना 400 वर्ष पूर्ण झाले, पुन्हा जर बघत बसू म्हणलो, आता जर गेलो नाही लातूर जिल्ह्यामध्ये बघायला, आज जर त्या लातूरला आपण गेलो नाही, तर एक ऐका, पुन्हा आपण जिवंत राहून पुन्हा 25 वर्षाच्या नंतर बघू की नाही, आपली गॅरंटी नाही. त्याच्यासाठी एवढा सुंदर सोहळा तिथं असणारा जोपासलेला, एवढं कितीतरी छान प्रकारचं त्याचं नियोजन आहे. आणि सर्व असणारा देवणी तालुका, उदगीर तालुका आणि जळकोट तालुका, या 3 तालुक्याची आज असणारी उदगीरला मिटिंग होती. काल निलंग्याला होते बहुतेक. ते माऊली महाराज
छोटे माऊली, कदम माऊली, एवढं सुंदर त्यांचं नियोजन आहे महाराज. ते जर बोलत असतील तर आपण कितीतरी पटीनं काय आपला काहीतरी योगायोग आहे. प्रत्येक जिल्ह्याला द्या असं असणारी त्यांची स्थिती आहे. किती लोक मागत होती तरी सुद्धा त्यांनी दिलं नाही. कारण की हा लातूर जिल्हा एका शेतकऱ्याचा जिल्हा आहे. हा लातूर जिल्हा रात्रंदिवस काबाड कष्ट करणाऱ्या, एका असणाऱ्या रात्रंदिवस जोपासणाऱ्या, रात्रंदिवस मातीमध्ये मरणाऱ्या शेतकऱ्याचा जिल्हा आहे. म्हणून त्यांनी हा सोहळा या लातूरला दिलाय. आपणाला दुसरं काहीच द्यायचं नाही, फक्त एका घरातून 11 भाकरी आणि 500 रुपये द्यायचे. काहीच याच्यासाठी दुसरं जास्त लागणार नाही. आणि त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी एवढं सुंदर नियोजन लावलेलं आहे. जोपर्यंत तुमच्या घरामध्ये त्यांची पावती येत नाही तोपर्यंत तुम्ही द्यायचे सुद्धा नाही. एवढं सुंदर अशा प्रकारचं ते नियोजन आहे. होता होईल तेवढा आपणाला तिथून इथपर्यंत संत भेटायला येत आहेत. काहीतरी आपलं मागच्या जन्मातलं जन्मोजन्मीचं पुण्य आपल्याला मिळतंय. म्हणून हा सोहळा आपल्या जिल्ह्यामध्ये होतोय. हे कितीतरी पटीनं आपलं पुण्य आहे. याच्यासाठी पुन्हा अजून असणाऱ्या मिटिंग होणार आहेत. आपल्याकडं ही सगळी मंडळी येणार आहेत. याच्यासाठी अजून 2 महिन्याचा कालावधी आहे. पण तेच असणारा आज ऐकलेल्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या, त्याच्यासाठी मला त्याची आतुरता असणारी, त्याची वाट बघत बसावं असं वाटलं नाही. म्हणून हा सोहळा साधू संत आपल्याकडे येणं काही जास्त सुद्धा असणार. आपलं कितीतरी काय करावं, किती काही जरी केलं तरी सुद्धा ती येत नाही. एक एका माऊलीच्या वारीत जायला ते माऊली आपल्याकडे येतात का आपण तिथं जातो? आपणाला तिथं जावं लागतं. तिथं आपणाला दर्शन घेऊ देतात का? हा चालताना. पण आता ते आपल्या पाशी येणार म्हणजे आपले ठाम विश्वास आपले झाल्यासारखे वाटणार. एवढी असणारी त्याची स्थिती आहे महाराज. त्याचप्रमाणे बोलण्याच्या ओघातून माझ्या वाणीतून एखादा शब्द कुठं गेला असेल, तुम्हाला पटला नसेल, तुमच्या हृदयाला रुतला असेल, अबाल बुद्धीचा दोष समजून माझा मला परत करा. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणावरती, त्या माईंच्या चरणावरती, त्यांचे दोन्ही असणारे नातू असतील, त्यांची नात असेल, शिवाभाऊ असतील, पपडू भाऊ असतील, त्या दोघांनी सुंदर अशा प्रकारचा दरवर्षी मायबापाचं कोणीही करतो, पण त्यांच्याच असणारी त्या आजा आजीची असणारी, त्या माईची, सर्वांची असणारी पुण्याई तुमच्या आयुष्यामध्ये लाभो. उत्तरोत्तर असणारी अशाच प्रगती होत जाओ. हे पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित झालेली सेवा करून माझ्याच सेवेला पूर्णविराम. महाराज ज्ञानेश्वर